मैदानावर, जिथे दुसऱ्या फेरीतील आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले. पहिले षटक हाताळण्यासाठी प्रणीत. पहिला चेंडू चांगला, या चेंडूवरती चोरटी धाव घेतली जाते, कारण आपल्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षकाला चेंडू फील्ड करता येत नाही. इथे आपण पाहतोय गती पाहतोय, इथे क्षेत्ररक्षणात होणाऱ्या चुकांचा इथे फायदा उचलला जातोय. जिथे केवळ एक धाव मिळाली तिथे 1, 2 आणि त्यानंतर 3 धावा घेतल्या जात आहेत. रन बिटवीन द विकेट पहा. घरचं मैदान आहे, या खेळपट्टी सराव केला जातो. या मैदानाचा कानान कोपरा माहिती येतो म्हणजेच अमरदीप कोळगाव संघातील खेळाडूंना. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल साईनाथ मांडवा संघाला जर त्यांना सामना जिंकायचा असेल तर. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण जर झालं तर मात्र एक मोठी धावसंख्या आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पहिला चेंडू 3 धावा. ऋतुजा आला, यावेळेस ऋतूने हलक्या हाताने जाणीवपूर्वक चेंडूला खेळून काढलाय, जो पता डीप पॉईंटच्या क्षेत्राशी पुढे सरसावतोय. सहजरित्या इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरसावते. 2 धावांनी ऋतुजने आपल्या धावांचं खातं उघडलंय आणि संघाची धावसंख्या झाली 2 चेंडू अखेरीस 5 धावा. इथे आपण पाहिलं तर गोलंदाज प्रणीतकडे आपण पाहतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी आलाय. मागील सामन्यात नक्कीच चांगली सुरुवात प्रणीतने केली होती. या सामन्यात आपल्या संघासाठी पुन्हा एकदा पहिले षटक हाताळण्यासाठी तो आलाय. मात्र समोर प्रतिस्पर्धी संघ वेगळा आहे. यावेळेस थोडा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला खेळून काढलाय, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव नक्कीच मिळेल. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते ती म्हणजेच 6 धावा. 3 चेंडू अखेरीस 6 धावा आपल्या धावफलकावर पाहायला मिळत आहे. 4 षटकांचा सामना आहे. नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर स्पष्ट आणि सरळ रणनीती आपल्याला पाहायला मिळते साईनाथ मांडवा संघाची, की प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करायचं. त्याच दरम्यान पुढचा चेंडू, यावेळेचा फटका. इथे आपण पाहतोय लॉंग ऑनला चेंडू जातोय, खराब क्षेत्ररक्षण होतंय. इथे 2 धावा नक्कीच मिळतील. क्षेत्ररक्षणात खूपच चुका आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या होते 8 धावा. प्रतिस्पर्धी संघाला कमी धावसंख्या रोखायचं, विकेट प्राप्त करायचे आणि त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना धावसंख्या पार करायची अशी सरळ आणि स्पष्ट रणनीती आहे साईनाथ मांडवा संघाची. मात्र आत्तापर्यंत आपण पाहिलं क्षेत्ररक्षणात नक्की चुका होत आहेत. या चेंडूवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटची कडा लागून चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या पुन्हा 1ने वाढते. धावसंख्या झाली 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय साईनाथ मांडवा विरुद्ध अमरदीप कोळगाव. या 2 संघांमधील हा सामना. दोन्ही संघांना माझ्या समान शुभेच्छा, कारण या सामन्यातील विजेता संघ हा 3ऱ्या फेरीत प्रवेश करेल आणि 3री फेरी म्हणजे क्वार्टर फायनलचा महत्त्वपूर्ण सामना असेल. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर एकेरी 2 धावांनी आपली इनिंग्स बिल्ड केलेली आहे. ऋतुजा आणि संकेतने पहिल्या षटकातील येणारा अंतिम चेंडू, पहिले षटक प्रगतीपथावर. यावेळेस बॅटची कडा घेत चेंडू जातोय पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. या एकेरी धावेने या पहिल्या षटकाची सांगता होती आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकाकडे पण पाहिलं. प्रथम फलंदाजी करताना अमरदीप कोळगाव संघाची धावसंख्या झाली बिनगडी बाद 10 धावा. 10 रन्स विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिलं षटक जर आपण पाहिलं एकेरी 2 धावांनीच आपण पाहतोय. इथे 10 धावा आलेल्या आहेत आणि पहिल्या षटकातच फलंदाजांनी मोठे फटके लगावले नाही आहेत. मात्र एकेरी 2 धावा घेत प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांना नक्कीच त्रास देण्याचं काम केलं आहे. कारण ज्यावेळेस 1-1, 2-2 धावा घेतल्या जात आहेत, स्ट्राईक रोटेट होते. प्रत्येक फलंदाजासाठी एक वेगळी रणनीती गोलंदाजाच्या मनात सुरू असते. कशा प्रकारे त्याला अडकवायचं, कशा प्रकारे त्याला चकवायचं, कशा प्रकारे त्याला बाद करायचं, असा विचार प्रत्येक गोलंदाज करत असतो. त्याच दरम्यान दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज अनिकेत. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन. यावेळेस चेंडू डाऊन द लेग साइड. पंचांचा इशारा येतोय वाईडचा. वाईड +1 एकूण 2 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या होते ती म्हणजेच 12 धावा. या संपूर्ण स्पर्धेसाठी सलग 4 दिवस पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय ते म्हणजे सन्माननीय राजेश पाटील सर, सन्माननीय शरद पाटील सर, घसवड पोयनाड येथील पंच आहेत. निष्पक्ष अशी पंचगिरी त्यांच्या मार्फत आपल्या संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळाले. त्यांचे आभार मंडळाच्या विनंतीस मान देऊन तिथे उपस्थित झाले. पुढचा चेंडू. यावेळेस चेंडू टप्पापर्यंत अतिरिक्त उसळी घेणारा. या चेंडूवरती
सर आपण बघतोय पहिला फलंदाज पहिल्या विकेट्सच्या तलाशमध्ये आहे, परंतु आपण बघितला तर एक विकेटची खूप महत्त्वाची गरज आहे ती साईनाथ मांडवा संघाला. आणि सुंदर चेंडू त्याचा या वेळेला खूपच चांगला. परेशच्या साठी जे पारितोषिक लावलेलं आहे तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक सन्मान्य सुजय म्हात्रे यांनी लावलेलं आहे. आणि प्रतीक्षा असेल परेश मैदानात येण्याची. सर संजय सर अजून एक मोठं पारितोषिक येते संकेतसाठी. जर संकेत ह्या फलंदाजी सलग 3 चेंडूवर 3 षटके लगावले तर मोनाकडून त्याला तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मोना हे नाव नक्कीच सर्वांना माहिती आहे, कारण ऋषिकेश म्हटलं असतं तर सर्वांनी विचार केला असता कोण आहे हा, पण मोना सगळ्यांनाच माहिती आहे. यावेळेस पहिला षटकार येणार का? चेंडू हवेत थेट क्षेत्रक्षेत्र हाती झेल दिला जातोय. फलंदाज संकेत बॅक टू द पॅव्हलियन. पहिला फलंदाज इथे बाद होतोय. बराच वेळेला चित्र संजय सर आपण पाहिले जेव्हा पार्श्विक लावली जातात त्यावेळेस उलट खेळ आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज मोठे फटके लगावत नाही पण फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे पार्श्विक कधी कधी नुकसानदायक देखील ठरतात. असंच हे मोनाचं पार्श्विक मला वाटतं नुकसानदायक ठरतंय, कारण मोठा फटका लागण्याच्या प्रयत्नात संकेत बाद झालाय. आणि जसं तुम्ही म्हणालात सन्माननीय सुजय म्हात्रे यांनी पार्श्विक लावलंय ज्या खेळाडूसाठी, तोच परेश म्हात्रे, ज्याला मी नेहमीच अमरदीप कुळगाव संघाची रनमशीन असं संबोधतो, ज्याने गेले कित्येक वर्ष या संघासाठी चांगली कामगिरी केले. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो हा तारणहारासारखा उभा राहतो आणि आपल्या संघासाठी धावा जमवतो. आणि आता पाहूया या सामन्यामध्ये कशा प्रकारचा खेळ त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती आहे तो म्हणजेच परेश म्हात्रे. गोलंदाजाला विकेट प्राप्त झाले. यावेळेसचा चेंडू उजव्या दूरवर टाकलेला, पंचांचा इशारतोय वाईडचा. आव्हान स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 13 धावा. अनिकेतची गोलंदाजी आपण पाहिले मागील सामन्यात देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती, मात्र अवांतर स्वरूपाच्या धावा यांची ती रोख लावणं आवश्यक आहे. कुठेतरी नियंत्रित गोलंदाजी करणं, दिशेवरती अचूक राहणं हे त्याला करावं लागेल. अचूक टप्पा ठेवला तरच चांगलं षटक हाताला जाऊ शकतं, कारण समोर एक आक्रमक विध्वंस कसा फलंदाज आहे आणि आल्या आपली आक्रमकता दाखवतोय. आजच्या दिवसातला उत्तुंग आणि लांब पल्ल्याचा षटकार लागवतोय तो म्हणजेच परेश म्हात्रे. परेशला मी रन मशीन का संबोधतो हे आपण पाहतोय. चेंडू नवीन चेंडू आपण पाहिलं ज्या पद्धतीने चेंडूला फटकावलंय. चेंडूला मला वाटतं अजूनही थोडी बाउंड्री मोठी असती तरी हा षटकारच आपल्याला पाहायला मिळाला असता. सन्मान्य राजू म्हात्रे यांच्याकडून या षटकारासाठी परेशला 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सामना संपल्यानंतर हे कॅश प्राइज त्यांनी घेऊन जायचंय. परेश म्हात्रे याच्यासाठी कॅश प्राइज 200 रुपयाचा सन्मान राजू म्हात्रे यांच्याकडून आला एका षटकासाठी. आणि सलग 3 चेंडू 3 षटकार सन्मान सुजय म्हात्रे यांच्याकडून 500 आणि सन्मान्य संतोष कडून 500 रुपयाचं. म्हणजे जर पुढच्या 2 चेंडू सलग 2 षटकार आले तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज प्राप्त होईल. सन्मान्य संतोष म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये आणि सन्मान्य सुजय म्हात्रे यांच्याकडून 500. आणि अजून पुढचे 2 षटकार आले तर सन्मान्य दत्ता पाटील यांच्याकडून 500. म्हणजे एकूण पुढच्या 2 षटकांसाठी तब्बल 1500 1500 रुपयाचं कॅश प्राइज. बघा कशा प्रकारे ह्या लाडक्या खेळाडूसाठी इथे पार्श्विके लावली जात आहेत, कारण हा खेळाडू तेवढा खास विशेष देखील आहे. ज्या खेळाडूंनी खऱ्या अर्थाने ही नवीन पिढीतील ह्या खेळाडूंना एकत्र आणून एक चांगला संघ बनवलेला आहे. आणि त्याचबरोबर हे जे मंडळातील जे सदस्य आहेत, जे माजी खेळाडू आहेत, त्यांचा देखील एक मोठा हातभार या संघाच्या यशामध्ये आहे. वळूया पुढच्या चेंडूकडे. पुढच्या चेंडू देखील षटकार येणार का? पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळेसचा चेंडू उजव्याशीच्या बाहेर, वाईडचा इशारा येतोय. दिशाहीन गोलंदाजी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे गोलंदाज अनिकेतची. अनिकेतच्या गोलंदाजीमध्ये वेग नक्कीच पाहायला मिळतोय, मात्र त्या वेगावरती नियंत्रण त्याला ठेवता येत नाहीये. कारण जिथे जिथे तो दिशा भरकटतोय, दिशा चुकतोय, तिथे तिथे फायदा होतोय तो म्हणजे फलंदाजी करण्यास संघाला त्यांना धावांच्या स्वरूपात फायदा होतोय. अवांतर स्वरूपाच्या धावा मिळतात आणि प्रत्येक धावाचं वेलकम स्वागत आहे ते म्हणजेच अमरदीप कुळगाव संघाकडून. कारण प्रथम फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय आणि प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला धावांची जास्तीत जास्त गरज असते. एक चांगली टोटल आली तर नक्कीच गोलंदाजांना देखील संधी मिळते चांगली गोलंदाजी करायची. त्याच दरम्यान पुढचा चेंडू अनिकेतचा. यावेळेसचा चेंडू 30 दिशा आणि 30 दशा. खराब लाईन, खराब लेंथ, खराब दिशा आपण पाहतोय. गोलंदाज इथे मात्र एखादा मॅरेथॉन षटक हाताळणार का अशी चिन्ह पाहायला मिळतात. आत्तापर्यंत त्याने 4 चेंडू वैध केलेले आहेत आणि त्यासाठी टोटल 8 वेळा चेंडू टाकलेला आहे. म्हणजे अजूनही 2 चेंडूचं खेळणं बाकी आहे. कालच्या दिवसात आपण मॅरेथॉन षटक अनुभवलं होतं.
कुठेतरी या खेळपट्टीवर मित्रांनो आपल्याला आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन असणं आवश्यक आहे, अन्यथा आपण अशा प्रकारच्या आव्हान स्वरूपाच्या धावा भेट स्वरूपात दिल्या जाणार. यावेळेचा चेंडू नक्कीच चांगला, या चेंडूवरती एक धाव पूर्ण होते. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट च्या आधारावरती ह्या 2 धाव पूर्ण होत आहेत. फेक खराब आहे त्यामुळे तिसरी धाव देखील इथे आपण पाहतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाकारला जातोय. बॅकअपला क्षेत्ररक्षक येत नाहीयेत. कुठेतरी साईनाथ मांडवा संघातील खेळाडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षणातील त्यांच्याकडून होणाऱ्या चुका या नक्कीच आतापर्यंत जी धावसंख्या आहे त्यामध्ये त्यांचा मोठा हातभार आहे. एक आव्हान स्वरूपाच्या धावा दिल्या जात आहेत. फलंदाजी करणारा संघ नक्कीच आनंदित आहे, कारण ज्या पद्धती धावा येतात, ज्या फ्लोमध्ये धावा येतात त्यात तीच अपेक्षा त्यांनी केली होती. धावसंख्या झालेली आहे 23 धावा. 5 चेंडू झालेत. उलटा चेंडू ओव्हर दी वेस्ट साइड बीमरचा चेंडू वरती येतोय. एक मोठा फटका डीप बॅक टू स्क्वेअर सीमा रेषे पार. 6 धावांसाठी 9+6 सोने पे सुहागा असंच म्हणावं लागेल, कारण खऱ्या अर्थाने अशा प्रकारे जर आपण गोलंदाजी केलीत, फुल टॉस चेंडू दिलेत, तर अशा प्रकारचे बड्डे गिफ्ट नेहमीच आवडतात. ते म्हणजे परेशला. आणि परेश या घरच्या मैदान खेळताना ज्या पद्धतीत षटकार लगावतोय नक्कीच सगळ्या प्रेक्षकांची चाहत्यांची वाहवा मिळवतोय. सर आपण बघतोय परेशसाठी अजून एक पारितोषिक आलंय. रिव्हर्स स्वीपमध्ये जर षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते सुजय शेठ मात्रे यांच्याकडून आहे. रिव्हर्स स्वीप मारायचा आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. पुन्हा एकदा संजय सर आपण काय पाहतोय, पारितोषिक लावलं गेलं आणि पारितोषिक मात्र नुकसानदायक ठरतंय. फलंदाज बाद होतोय आणि बऱ्याच वेळेला पारितोषिक लावली जातात काही, पण फ्रीचा चेंडू आहे त्याच्यामुळे फलंदाज बाद दिला जाणार नाही. नो बॉल होता. नक्कीच आपण पाहतोय नोचा इशारा होता. झेल टिपला गेला असला तरी फलंदाज बाद दिला जाणार नाही. सुखावह गोष्ट म्हणावी लागेल ती म्हणजेच फलंदाज परेशसाठी धावसंख्या झाली 2 षटका अखेरीस, ती म्हणजेच 31 धावा. 31 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. 2 षटका अखेर 31 धावा. धावांची गती आपण पाहिली तर नक्कीच चांगली. धावांचा आलेख उंचावताना आपण पाहतोय. पहिल्या षटकात 10, दुसऱ्या षटकात तब्बल 21 धावा आल्यात. एक महागड षटक आपण पाहतोय. अजूनही 2 षटकांचं खेळणं बाकी आहे. धावांची गती, रनरेटचा विचार केला तर प्रति षटक इथे 15.50 सरासरी धावा आहेत आणि ही धावांची सरासरी राखली तर 62 धावसंख्येपर्यंत प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. मात्र प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला खरा ठरताना पाहायला मिळणार का हे देखील पाहायचं आहे, कारण एका बाजूला फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करतायत. त्याच दरम्यान नवीन गोलंदाज पंकज येतोय. पंकजचा पहिला चेंडू, या चेंडूवर 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील इथे सहजरित्या पूर्ण होते. त्याच दरम्यान नाणेफेकीसाठी यायचं आहे. चालू सामन्याच्या इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी उपस्थित राहायचंय आणि सामना असेल तो म्हणजेच दुसऱ्या फेरीतील लढत असेल गावदेवी धोकोडे विरुद्ध कोळेश्वरी भाग. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी या. आणि हा नियम आहे, चालू सामन्याच्या इनिंग्स ब्रेकमध्ये पुढील सामन्याच्या नाणेफेकीचा कौल होणं आवश्यक आहे. जर आपण नाणेफेकीसाठी आला नाही तर आपल्या दोन्ही संघांसाठी षटकांची संख्या कमी करण्यात येईल, अन्यथा पेनल्टी देखील दिली जाईल. त्यामुळे कोळेश्वरी भाग आणि गावदेवी धोकोडे दोन्ही संघांच्या कर्णधारांनी तयार राहायचे नाणेफेकीसाठी. यावेळी चांगला चेंडू, पंकजचा चेंडू पण पाहतो. या चेंडूवर 1 धाव नक्कीच मिळते आणि क्षेत्रक्षणातील चुका, प्रत्येक क्षेत्रक्षण चुका होत आहेत. धावसंख्या होते ती म्हणजे एकूण 36 धावा. 3 चेंडू झालेले आहेत. या षटकात जर आपण पाहिलं तर पंकज नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये कोणताही मोठा फटका त्याने खेळू दिला नाहीये. डावखुऱ्याचा गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेसचा चेंडू मिस्टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवे, झेल होणार का? इथे झेल टिपला जातोय आणि फलंदाज ऋतूची खेळी संपुष्टात येते. 1 मोर विकेट डाऊन आपण पाहतोय. दुसरा फलंदाज ऋतूच्या स्वरूपात बाद होतोय आणि जर धावफलकाकडे आपण पाहिलं तर 36 धावा
धावफलकावर लागलेले आहेत. तिसरं षटक आता प्रगतीपथावर आपण पाहतोय. यानंतर एक षटकाचा खेळ बाकी. अजूनही पहिल्या इनिंग मधील 8 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. धावसंख्या 36 असताना आता पाहायचंय येणारा फलंदाज न्यू बॅटर आपण पाहतोय तो म्हणजेच कल्पेश मात्रे. नक्कीच 2 चेंडू शिल्लक आहेत, 4 चेंडू झालेत. कल्पेशकडे देखील क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. मात्र ज्या पद्धतीत पंकज गोलंदाजी करतोय फलंदाजांना धावा जमू देत नाहीये, मोठे स्ट्रोक तो खेळू देत नाहीये. चांगली गोलंदाजी या षटकात पंकजची. यावेळेस फुल टॉस चेंडू, पंचांचा इशारा येतोय नोचा इशारा आहे. त्यामुळे इथे नक्कीच फलंदाज बाद दिला जाणार नाही. 9+1 2 धावा मिळतील आणि फ्री हिटची सुवर्ण संधी आहे ती म्हणजेच फलंदाज परेशला. परेश सारख्या फलंदाजाला अशा प्रकारचा फ्री लायसन्स मिळणं म्हणजे नक्कीच चांगली गोष्ट. पाहूया लाभलेल्या फ्री लायसन्सचा फायदा परेश उचलणार का. पंकज आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन सज्ज झालाय. यावेळेस पुन्हा एकदा नोचा चेंडू, सेकंड बीमर इन दी ओव्हर आपण पाहतोय. सलग 2 बीमर आल्या आणि त्यामुळेच हे षटक इथे थांबवावं लागेल. षटक पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या गोलंदाजाला इथे बोलवावं लागेल. इथे 9+6 म्हणजे अजून 7 धावा. इथे मात्र असं म्हटलं आम्ही नेहमीच पाहतो की ज्या वेळेस समालोचक एखाद्या खेळाडूची प्रशंसा करतात कुठेतरी त्याला नजर लागते असंच म्हणावं लागेल. चांगलं षटक म्हणता इथे पण पाहतोय सलग 2 बीमर आले आणि त्याच्यावरती 2 षटकार आले. धावसंख्या एकूण झालेली आहे. पंचेचाळीस धावा धावफलकावर लागलेले आपण पाहतोय आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि आपल्या क्षेत्रक्षणात बदल करता येणार नाही मित्रांनो, कारण आपण पाहिलं तर ज्यावेळेस फ्री हिटचा चेंडू असतो त्यावेळेस स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईक बदलली तरच आपण क्षेत्रक्षणात बदल करू शकता, अन्यथा तीच फील्ड पोझिशन आपल्याला ठेवावी लागते. 2 चेंडू शिल्लक आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू वाईडचा इशारा येतोय. रोनित गोलंदाजीसाठी येतोय. धावसंख्या एकूण झालेली आहे ती म्हणजेच 46 धावा. आता मात्र खऱ्या अर्थाने एक मोठी धावसंख्या रचली जाणार, कारण इथे आपण पाहतो तिसरं षटक अजूनही संपलं नाहीये. फुल टॉस चेंडू आहे. या चेंडूवरती चेंडूला भिरकावलाय. चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. या षटकार निवड पाहतोय. धावांचं अर्धशतक इथे धडकलं जात आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 52 धावा. सन्माननीय दत्ता पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज येते या षटकारासाठी, ते म्हणजेच परेशला. कुटुंबाचा चेंडू होता. या चेंडूला खेळून काढला. 1 धाव नक्कीच मिळते. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. या एकेरी धावांनी या षटकाची इथे सांगता होते. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकाकडे पाहिलं तर धावसंख्या झाले 53 धावा. पहिल्या षटकात 10 धावा, दुसऱ्या षटकात 21 धावा आणि तिसऱ्या षटकात त्याला त्या म्हणजे 22 धावा. धावांचा आलेख आपण पाहतोय. चढता क्रम आपल्याला पाहायला मिळतोय. 10, 21 आणि 22. आता पाहूया अंतिम षटकात काय घडणार. हा आलेख खाली येणार की हा आलेख अजून उंचावणार हे देखील पाहायचं आहे, कारण 3 षटकामध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी झालेली आहे 53 धावा झाल्यात आणि त्यामध्ये आपण पाहतोय का आक्रमक आणि आकर्षक खेळी ती म्हणजेच परेश मात्रची. पुन्हा एकदा आपल्या खेळीमध्ये षटकारांची आतिषबाजी तो करतोय. 4 षटकार निश्चित तो आतापर्यंत खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 30 या वैयक्तिक धावसंख्येवर तो खेळतोय आणि खऱ्या अर्थाने क्षेत्रक्षणात झालेल्या चुका, त्याचबरोबर गोलंदाजांची अनियंत्रित गोलंदाजी, आव्हान स्वरूपाचे चेंडू आपण पाहतोय, त्यामुळे धावा चांगल्या येत आहेत. निखिल पिंच आपण पाहतोय. इथे मात्र झेल टिपण्यासाठी प्रयत्न खूपच केला गेला, तो म्हणजे एक यष्टीरक्षक ऋतिक कडून, मात्र त्याच्यापासून चेंडू खूप दूरवर. कॅश प्राइज परेश म्हात्रे याच्यासाठी आलेला आहे. तो 200 रुपयाचं कॅश प्राइज झाले. त्यामुळे सन्माननीय दत्ता पाटील यांच्याकडून देखील यावेळेसचा चेंडू. इथे मात्र मिस्टर स्ट्रोक आहे. झेल होणार का? झेल
टिपण्याची संधी. ऋतिक नक्कीच एक चांगला झेल पकडतोय. कौतुक करावं लागले या क्षेत्रशिकाचं, कारण चेंडू खूपच वेळ उंच हवेत गेला होता. अशा प्रकारे झेल पकडणं तितकंसं सोपं नसतं. चांगल्या प्रकारे चेंडूच्या मागे गेला, झेल टिपलाय आणि फलंदाज परीक्षी खेळी ते संपुष्टात आले. वैयक्तिक 4 षटकांनिशी 30 धावांची खेळी करून तो इथे बाद झालाय. माफ करा, 32 धावांची खेळी त्यांनी खेळली आणि तो बाद झालाय. इथे निखिलला इथे यश मिळते. कदाचित निखिलचं हे षटक आपल्या संघाच्या बाजूने नक्कीच महत्त्वपूर्ण षटक ठरू शकतं. आदित्य मात्र पण पाहतोय फलंदाजीसाठी आला. सलग 3 चेंडू 3 षटकार लगावले. तर सन्मान्य संतोष मात्रे यांच्याकडून 1000 कॅश प्राइज आहे. इथे मात्र पहिल्या चेंडूवर एकच धाव येते आता आणि कल्पेशला देखील पार्श्विक आहे. सन्मान्य संतोष मात्रे यांच्याकडून जर या 3 चेंडू 3 षटकार आले तर 1000 आणि सन्मान्य दत्ता पाटील यांच्याकडून 500. म्हणजे जर या 3 चेंडू 3 षटकार आले ते एकूण 1500 कॅश प्राइज इथे प्राप्त होईल कल्पेशला. त्याच दरम्यान पहिला इथे फुलटॉस चेंडू, पंचांचा इशारा, नोचा बीमर चेंडू आणि या चेंडूवर येतोय षटकार. एक षटकार आलाच आहे आणि त्याच बरोबर आपण पाहतोय संधी आहे ती म्हणजेच कल्पेशला. धावसंख्या झालेली एकूण संघाची 62 धावा. आज मात्र साईनाथ मांडवा संघातील गोलंदाजांची गोलंदाजी खूपच सुमार दर्जाची होते असंच म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी होते फलंदाजांना नक्कीच फ्री लायसन्स, फ्री हिटचा चेंडू, बॅक टू बॅक 6 सेकंड इन अ रो, सलग दुसरा षटकार. 2 चेंडू होती 2 षटकार आलेत. आता ह्या चेंडू षटकार आला तर नक्कीच 1500 कॅश प्राइज कल्पेशला प्राप्त होईल. आणि कल्पेश ज्या फलचा फलंदाज आहे, मी आधीच म्हटलं जेव्हा फलंदाजीला आला त्यावेळेस त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके लगवण्याची आणि अशा प्रकारची जो गोलंदाजी त्याला केली गेली. या चेंडू षटकार लगावला तर सन्मान राजू मात्रे यांच्याकडून देखील 500 रुपये कॅश प्राइज. म्हणजे एकूण या चेंडूवरती षटकाराला एकूण 2000 रुपये कॅश प्राइज असेल. 1000 रुपये सन्मान्य संतोष मात्रे, 500 रुपये सन्मान्य राजू मात्रे आणि 500 रुपये सन्मान्य दत्ता पाटील. इथे मात्र प्रयत्न नक्कीच केला होता मात्र षटकार येत नाहीये. षटकार जरी हुकला असला पार्श्विक सुटलं असतं तरी पण 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावाने धावसंख्या एकूण झालेली आहे ती म्हणजेच 70 धावा. चला नाणेफेकीसाठी या कोळेश्वर विभाग संघाचा कर्णधार आणि गावदेवी धोकोडे संघाचा कर्णधार. यावेळेस कल्पेशचा फटका, चेंडू खूप उंच हवेत आहे, झेल टिपण्याची संधी आहे. इथे झेल सोडलेलं असं वाटलं या क्षेत्रशिका सरस झेल पकडेल, खरा फेक आणि त्यामुळे अजून एक धाव. 3 धावा मिळतात. या 3 धावांनी या षटकाची या पहिल्या इनिंगची इथे सांगता होते. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर आपण धावफलकाकडे पाहिलं तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 3 गडी बाद, 73 धावा, 73 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स. 24 चेंडूमध्ये 73 धावा. या षटकात देखील 20 धावा फटकवलेल्या आपण पाहतोय आणि आता विजयासाठी 24 चेंडूमध्ये 74 धावांचं एक भलं मोठं तगडं आव्हान ठेवलंय. चला टॉस साठी या कोळेश्वरी भाग आणि गावदेवी धोकोडे. चला टॉस साठी या. जर दोन्ही संघ वेळेत उपस्थित झाले नाहीत तर दोन्ही संघांमध्ये सामना हा कमी षटकांचा खेळला जाईल आणि जर एक संघ उपस्थित झाला एखाद्या संघाचा कर्णधार आणि दुसऱ्या संघाचा कर्णधार उपस्थित नसेल तर जो उपस्थित नसेल त्या संघाला धावांच्या स्वरूपात पेनल्टी दिली जाईल. आणि कोळेश्वरी भाग धोकोडे आणि कोळेश्वरी भाग. मित्रांनो आपण इथे टॉस बॉक्स मध्ये यायचे. जर आपण कुठे मैदानात असा दूरवर तर आम्हाला कळणार नाही. चला गावदेवी धोकोडे संघाचा कर्णधार आणि कोळेश्वरी भाग संघाचा कर्णधार.
इनिंगला इथे सुरुवात होते. पाहूया कशा प्रकारे या धावांचा पाठलाग केला जातोय. दोन्ही संघांना पुन्हा एकदा सूचना दिली जाते, जर सेकंड इनिंगचा खेळ सुरू झाला आणि दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित नसतील तो एक संघ ज्याला दुसरीकडे खेळणं जायचंय, त्यामुळे आपण इथे सामन्यांमध्ये थोडासा फेरबदल करतोय. पुढील सामना असेल तो म्हणजेच ज्ञानेश्वर माऊली सासोणे विरुद्ध गावदेवी चिराड. आणि चालू सामन्याच्या दुसऱ्या इनिंगकडे आपण जातोय आणि दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होतोय. पुन्हा एकदा घेऊन जातोय मी आपल्याला माझे साथी समालोचक सन्माननीय सुदर्शन घातकीसर यांच्याकडे. घातकीसर, ओव्हर टू यू. प्रमोद म्हात्रे यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आपण आसनस्थ व्हायचं आहे. धन्यवाद निनाद कदम, धन्यवाद संजय म्हात्रे, धन्यवाद अमरदीप युवक क्रीडा मंडळ. मकर संक्रांती चषक 2025 आपण पाहतोय. एका मागोमाग अनेक असे दर्जेदार सामने. सन्माननीय प्रमोद म्हात्रे यांच्याकडून रोख 500 रुपयांची देणगी या ठिकाणी मंडळास आलेली आहे. मंडळ आपण नक्कीच आभारी आहे, ऋणी आहे. तर अमरदीप युवक मंडळाच्या वतीने आयोजित सालाबादप्रमाणे मर्यादित षटकांचे हे क्रिकेट सामने, अर्थातच मकर संक्रांती चषक 2025 एका मागोमागे एक असे कालच्या 3 दिवसांमध्ये सलग आणि आजचा चौथा फायनलचा दिवस दर्जेदार असे सामने तमाम क्रिकेट रसिकांना पाहायला मिळाले. जय भोनाई मैदानामध्ये पुनश्च मी तमाम क्रिकेट रसिकांचा उपस्थित असलेले मैदानामध्ये जे प्रेक्षक आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे जे थेट प्रेक्षकांना पाहत आहेत त्या क्रिकेट प्रेमी प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. एक मोठी धावसंख्या नक्कीच प्रथम फलंदाजी करत असताना यजमान संघाने उभारलेली आहे. ते 73 धावा आणि 74 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे जिंकण्यासाठी. प्रतिस्पर्धी संघ अर्थात साईनाथ मांडवा या संघासमोर. परेश याने जर हॅट्रिक संपादन केले तर 1000 रुपयांचं पारितोषिक येते सुजय म्हात्रे यांच्याकडून. जोर कस फटका आणि हा जातोय काव कॉर्नरच्या वरून. पंचांचा इशारा दे उत्तंग असा षटकार. मेगा 6, सुपर 6, क्लासिक हँडसम अँड युजफुल 6. आणि हा पहिल्याच चेंडूमध्ये पहिलाच षटकार ठोकतोय. अर्थातच सलामीला आलेला हा आदित्य पंकज. जबरदस्त अशी फटकेबाजी होताना सुरुवात चांगली, नाहीले पे दहला 8 का जवाब पत्तर. परंतु नक्कीच चांगलं कमबॅक करतोय. पुढील चेंडूवर निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या चेंडूवर षटकार जरी आला असला तरी तर गोलंदाज सुद्धा दाखवून देतोय की मी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणार आहे, चांगलं कमबॅक करणार आहे. आपल्या संघासाठी जिंकण्यासाठी 74 धावांची आवश्यकता असेल. सलामीचं षटक. आदित्य पुन्हा एकदा मांडव यांकडून मारा करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस मात्र नक्कीच ऑफस्टम्पच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित करतात. स्वैर चेंडू आमच्याकडे इशारा येतोय. एक स्वैर धाव 10 पलकर अधिकच्या स्वरूपामध्ये वाढते. धावसंख्या होती ती 7 धावा. जिंकण्यासाठी मात्र 74 धावांचं एक मोठं आव्हान ठेवलेलं आहे. आदित्य म्हात्रे यांनी जर हॅट्रिक संपादन केले तरी मोनाकडून 5000 रुपयाचा रोख पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. तर या सुवर्ण संधीचा आपण लाभ उठवायचा, फायदा घ्यायचा आहे. मोना यांच्याकडून 5000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. आदित्य पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय, मार्गक्रमण करतोय आणि स्ट्राईकला सुद्धा पंकज पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न फसतोय. आदित्य मात्र चांगलं कमबॅक करतोय, टिचून मारा करतोय. एक षटकार आल्यानंतर मात्र जी गोलंदाजीचं स्वरूप त्याने बदललेलं आहे. चेंडूची गती जबरदस्त वाढवलेली आहे आणि लाईन आणि लेंथ चांगल्या प्रकारे आता मात्र त्याने ठेवलेली आहे. म्हणजे एक चूक सुरुवातीला त्याच्याकडून झाली, खराब चेंडू टाकला गेला आणि एक षटकार आला. त्यानंतर मात्र जबरदस्त असा आपल्या संघासाठी आपल्यासाठी कमबॅक करते. आपल्याला नियंत्रित गोलंदाजी करताना पाहायला मिळते.
यावेळेस मात्र खराब चेंडू, फुलटॉस चेंडू भिरकावून देते लॉंगांच्या वरून. उत्तुंग पंचांचा इशारा येतोय. उत्तुंग षटकार, मेगा 6, सुपर 6. जबरदस्त असा षटकार या ठिकाणी येतोय. युजफुल 6 येतोय. जबरदस्त फटकेबाजी होताना दिसते. पंकजच्या माध्यमातून आपल्या संघासाठी 74 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडू खराब चेंडू आले होते. हा फुलटॉस चेंडू होता, तो फिरकावून दिला होता लॉंगांच्यावरून. सरळ सीमा बाहेर आकाशाला गवस निघालणारा हा षटकार ठोकतोय. चेंडू घेऊन यायचा आहे. स्वयंसेवक चौफेर आपण मैदानाच्या बसायचा आहे, जेणेकरून आपल्याला चेंडू परत लगेच देता येईल. सामना थांबणार नाही, आपला वेळ वाया जाणार नाही, याची खबरदारी सर्व स्वयंसेवकांनी घ्यायची आहे. कारण तो बॉल जो आहे तो लगेच आपण परत आणायचा आहे. धावसंख्या मात्र 6 ने वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा. 13 धावा, यामध्ये 2 षटकार नक्कीच पंकजचे आहेत. जबरदस्त असे फटके बाजी करताना आपल्या संघासाठी दिसतंय, कारण त्याला माहिती आहे की समोर आपल्या 74 धावांचं लक्ष आहे. 4 षटकांचा सामना, 4 षटकांमध्ये 74 धावा आपल्याला करायच्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला धावांची गती वाढवावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा आदित्य मानवेकडून मारा करतोय. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. उसळणारा हा चेंडू वेगवान चेंडू होता. निर्धाव चेंडू येतोय. चांगलं कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. दरम्यान पंचांचा इशारा होते आमच्याकडे षटक समाप्तीचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 74 धावांचा पाठलाग करत असताना 13 धावा धावपत्कर जमा होतात. आणि या 13 धावांमध्ये नक्कीच पंकजचा वाटा महत्त्वाचा आहे, मोलाचा आहे. 2 षटकार त्याने ठोकलेले आहेत. 6 चेंडूंचा सामना केला आणि नक्कीच 2 षटकार ठोकले. 12 धावा त्याने जमा केलेल्या आहेत 6 चेंडूंमध्ये. आणि आपल्याला स्ट्राईक रेट मात्र अजून वाढवावं लागेल, धावांची गती मात्र वाढवावी लागेल. गावदेवी झिराड ज्ञानेश्वर माऊली संघाचे संघनायक लगेच आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचा आहे. ज्ञानेश्वर माऊली संघाचे संघनायक, गावदेवी झिराड संघाचे संघनायक त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. मित्रांनो, आधीचा थोडासा उशीर झालेला आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपण्याच्या आधी आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. गावदेवी आलेले आहेत, स्वागत आहे आपलं. आणि हा मात्र त्रिफळला चित. निखिल त्या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये त्रिफळला चित होऊन तमूमध्ये परत जातोय. एक शॉर्ट सिलेक्शन नक्कीच निखिलचं या ठिकाणी चुकलं होतं. चेंडू मात्र सरळ होता, स्टंप अटॅक होता, वेग भरपूर होता चेंडूला आणि त्यामुळे त्या ठिकाणी फटका हुकल्यानंतर निखिल मात्र त्रिफळला चिथून तमूमध्ये परत जातोय. 13 या धावसंख्येवर पहिलाच फलंदाज बाद होतोय. 74 धावांचा पाठलाग करत असताना साईनाथ मांडवा या संघाचा निखिल एक भरोशाचा फलंदाज बाद होऊन तमूमध्ये. ज्ञानेश्वर मावळे संघाचे संतोष मात्रे यांच्याकडून हॅट्रिकसाठी 500 रुपयांचा रोख पारितोषिक आलेला आहे. ज्ञानेश्वर मावळे संघाचे संघनायक, आम्ही आपणास 2 वेळा पुकार केलेला आहे. प्रतिस्पर्धी संघाचे संघनायक या ठिकाणी मगापासून उपस्थित आहेत, वाट बघत आहेत आपली. लगेच यायचं, नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. आपण सामन्याला विलंब होता कामा नये, आपल्याला वेळ वाया जाता कामा नये, वेळ वाचवायचा आहे. विनय येतोय मागील सामन्यामध्ये जबरदस्त अष्टपैलू कामगिरी केलेली. यावेळेस जोरकस प्रहार, चेंडू हवेत आणि पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक मात्र कोणतीही चूक करत नाही. विनय मात्र यावेळेस 0 या धावसंख्येवर बाद होऊन तमूमध्ये परत जातोय. हॅट्रिकसाठी मला वाटतं या ठिकाणी पारितोषिक आलेला आहे. जर नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे पुढील सामना. ज्ञानेश्वर माऊली संघाचे संघनायक उपस्थित झालेले दोन्ही संघांना नाणेफेकीसाठी या सामन्यासाठी आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा. मला वाटतं पाठोपाठ 2 फलंदाज बाद केले आहेत आणि या ठिकाणी हॅट्रिकसाठी पारितोषिक आलेलं आहे. संतोष मात्रे यांच्याकडून रोख 500 रुपयांचं हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे. आणि अक्षयला या ठिकाणी सुवर्ण संधी आहे. नवीन फलंदाज येतोय, डावखुरा फलंदाज अनिकेत, एक अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी मागील सामन्यामध्ये केली होती. यावेळेस मात्र काहीसं महागडं षटक ठरलं होतं. मात्र फलंदाज आणि हा हॅट्रिकसाठी चेंडू आहे. हॅट्रिक मात्र त्या ठिकाणी हुकते. 2 फलंदाज मात्र पाठोपाठ अक्षयने जबरदस्तरित्या गोलंदाजी करून बाद केले होते आणि पूर्णपणे धावांची गती रोखली होती आणि एक प्रतिबंध लावला होता तो धावांचा. आणि चांगले
चांगल्या प्रकारे गोलंदाजी करून 2 फलंदाज बाद केले, निर्धाव चेंडू टाकलेत. पुढील चेंडू आणि हा मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. पंच स्वेर घोषित करतात. वाईटचा इशारा आमच्याकडे येतो. एक स्वेर धाव अधिकच्या स्वरूपामध्ये धावफलकावर जमा होते. धावसंख्या होती ती 14. बऱ्याच कालावधीनंतर एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आलेली आहे. अक्षय मात्र जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतोय. अनिकेत खेळण्यासाठी सज्ज होतोय. पुढील चेंडू लोअर फुटा चेंडू आणि हा सुद्धा त्रिफळला चित होतोय. अनिकेत आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी प्रयत्न फसतोय आणि चेंडू मात्र सरळ एस्टीनवर आदळतोय आणि अनिकेत मात्र त्या ठिकाणी त्रिफळला चित होऊन तंबूमध्ये निराश होऊन परत जातोय. कारण संजय नेना ज्या वेळेस एक प्रतिस्पर्धी संघ मोठी धाव संख्या उभारतो त्यावेळेस आपोआप एक दडपण येत असतं. त्या धावा चेस करत असताना, त्या धावांचा पाठलाग करत असताना आणि बऱ्याच चुका मग फलंदाजांकडून होत असतात. एकीकडे पंकज जागेवर ठाम उभा आहे, 2 षटकार ठोकलेले आहेत, परंतु त्याला या षटकामध्ये कोणत्याही प्रकारचा स्ट्राईक मिळाले नाही आहे. येणाऱ्या फलंदाजांचं हे काम आहे डिफेन्स खेळून आपल्या जो चांगला खेळतोय फलंदाज सेट झालेला आहे, चांगली फटकेबाजी करतोय, त्याला स्ट्राईक द्यायला पाहिजे. अक्षय पुन्हा एकदा आपल्या षटकातील पूर्ण चेंडू मांडवाईकडून आतापर्यंत 3 फलंदाज त्याने या षटकात बाद केलेले आहेत. हा सुद्धा मारण्याचा प्रयत्न फसतो. चेंडू मात्र निर्धार जातोय. यष्टीरक्षक मात्र आपली भूमिका चोख बजावतोय. अतिशय यशस्वी हे षटक म्हणावं लागेल. आतापर्यंत 3 फलंदाज बाद करून 2च धावा दिलेल्या आहेत. एक स्वेर आणि एक दोन्ही मला वाटतं स्वेर चेंडू टाकलेले आहेत. बॅटने एकही धावा आतापर्यंत या षटकात आलेली नाहीये. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, अतिशय वेगवान चेंडू आतापर्यंत अक्षयने टाकलेले आहेत. एकच धाव दिलेली आहे, ती पण स्वेरच्या स्वरूपामध्ये, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये, वाईटच्या रूपामध्ये. त्याच्यामुळे यशस्वी षटकाची सांगता होते. 74 धावांचा पाठलाग करत असताना नक्कीच सायनाथ मांडवा या संघाची मात्र पडझड होते. एकामागोमाग एक असे सर्व फलंदाज लवकरात लवकर बाद होऊन जे भरोशाचे फलंदाज होते ते तंबूच्या आश्रयाला माघारी परतलेले आहेत. आता मात्र पूर्णपणे जबाबदारीने खेळावं लागेल. ज्याने या दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला असा तो पंकज. त्यानंतर त्याच षटकामध्ये दुसरा एक षटकार ठोकला होता. 12 या धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये त्याला कोणत्याही प्रकारचा स्ट्राईक मिळालेला नाही आणि बराच कालावधीनंतर स्ट्राईकवर पंकज पुन्हा एकदा येतोय. ऋतिक नॉन स्ट्राईकला जाऊन उभा राहतोय आणि पायच्या गोलंदाजी धुरा कोणाकडे सोपवली जाते. लवकर लवकर या मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कॉल झालेला आहे. निलेश म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचा रोख पारितोषिक आलेला आहे. नवीन गोलंदाज येतोय साहिल, पहिला चेंडू टाकतोय. अतिशय सुरेख चेंडू. पंकज मात्र हा चेंडू समजला नव्हता, समजू शकला नव्हता. लवकर लवकर घ्यायचा आहे, डिस्कस का फारसं करत बसायचं नाही, आपल्याकडे वेळ कमी असेल. पंकज हॅट्रिकला 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे संतोष म्हात्रे यांच्याकडून. तर या ठिकाणी बक्षिसांची खैरात होते. पाहायचं आहे, सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे गोलंदाजांना, पण त्याचबरोबर हेही लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला सामना जिंकायचा आहे, पुढे वाटचाल करायची आहे. मेडन षटक जरी आलं तरी 500 रुपये संतोष म्हात्रे यांच्याकडून. आणि यावेळेस स्टंप आउट यशस्वीरित्या केलेला आहे. पंचांनी त्या ठिकाणी बाद घोषित केलेला आहे. अतिशय सक्षम आणि चाणाक्ष असे पंच की डोळ्यांच्या पारडे होते ना मिटते तोपर्यंत लगेच स्टंप आउट त्या ठिकाणी यष्टीरक्षकाने केला होता आणि त्याला कुणाल याने आणि लगेच पंकज या ठिकाणी असं वाटलं होतं की मोठी खेळी साकारेल, मोठे फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळेल, परंतु 2 षटकारांचा खेळ केल्यानंतर वैयक्तिक 12 धावेवर बाद होऊन तंबूमध्ये परत जातोय. एकामागोमाग एक असे सर्व सुरुवातीचे फलंदाज हे बाद होऊन तंबूमध्ये परत आलेले आहे. कोणताही फलंदाज हा मैदानामध्ये टिकू शकलेला नाही. इतकी वेगवान गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी आहे. अचूक मारा येणाऱ्या सर्व गोलंदाजांनी या मैदानामध्ये पिचवर केलेला आहे, कारण या खेळपट्टीचा पूर्णपणे अंदाज या सर्व खेळाडूंना आहे गोलंदाजीच्या स्वरूपामध्ये. राजू म्हात्रे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिकसाठी येते. दरम्यान पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय. खराब चेंडू, स्वेर चेंडू, वाईटचा इशारा तोय. एक धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये धावफलकावर जमा होते. तसंगवती 15 धावा
ज्या धावा आता नंतर 2 षटकारानंतर ज्या धावा आल्या त्या स्क्वेअरच्या स्वरूपामध्ये आलेल्या आहेत. दरम्यान पुन्हा एकदा अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये पायाने जरी अडवलं असलं तरी राजेश नॉन स्ट्राईकला जाऊन उभा राहतोय. ऋतिक स्ट्राईकला येतोय. साहिलने सुद्धा आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. अक्षयने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. 3 फलंदाज बाद केले होते, एकच धाव दिली होती. साहिल पुन्हा एकदा मारा करतोय. हलवार पद्धतीने हा चेंडू केवळ सोडलेला होता. आउटस्विंग पद्धतीचा चेंडू होता आणि गती परिवर्तित केलेला चेंडू. ऋतिक मात्र काही समजू शकला नव्हता. निर्धाव चेंडू जातोय. हे षटक सुद्धा अतिशय चांगलं षटक होताना दिसते. मला वाटतं एक स्क्वेअर धाव आलेली आहे. अतिशय सुरेख चेंडू पुन्हा त्याच पद्धतीने टाकलेला आहे चेंडू आणि या ठिकाणी मला वाटतं एसटी चित होतोय फलंदाज. अशा प्रकारे एसटी रक्षक बघा किती चाणाक्ष आणि हुशार आहे कुणाल, की आता जी विकेट घेतली होती कौशल ज्याने एसटी चित केलेला आहे त्यासाठी त्या ठिकाणी नक्की कौशलने जर विकेट संपादन केली तर त्या ठिकाणी संतोष मात्रे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे ते कौशलसाठी असणार आहे. हॅट्रिकसाठी राजू मात्रे यांच्याकडून 500 रुपये. हा मात्र काय डेड बॉल आहे. लवकर लवकर घ्यायचा आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. प्रत्येक विकेटसाठी या ठिकाणी 100 रुपयांचा पारितोषिक. षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक मडवी यांच्याकडून. दरम्यान दैविक मडवी यांच्याकडून रोख 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सागरसाठी, षटकारासाठी, विकेटसाठी, कौशलसाठी या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक येते. दरम्यान पंचांचा विचार येतोय तो घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव त्या ठिकाणी धावपलकर जमा होते. 74 धावा जिंकण्यासाठी करायच्या होत्या, परंतु त्या 74 धावांचा पाठलाग करत असताना मात्र एका मागोमागे एक फलंदाज 0 या धावसंख्येवर तब्बल 4 फलंदाज बाद झालेले होते आणि त्याच्यामुळे संघ अडचणीत येते. पुढील चेंडू सागर खेळण्यासाठी होतोय. खोदून काढलेला चेंडू होता. कौशल मात्र जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतोय. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. कौशल तोडणकर मात्र जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतोय. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचा पारितोषिक आहे आणि चेंडू हवेत आणि जातोय घोषित क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा होतो. 1 धाव त्या ठिकाणी धावपलकर जमा होते. धावसंख्या होते 18 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना ज्ञानेश्वर मावले आणि प्रतिस्पर्धी संघाने आपल्या संघ खेळाडूंना सहकार्याने घेऊन पॅन्डलच्या दोन्ही बाजूला यायचं आहे. यापुढे होणारा जो सामना आहे आपण लगेच दोन्ही बाजूला पॅन्डलच्या येऊन बसायचं आहे, जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि तयार राहायचं आहे पुढील सामना खेळण्यासाठी. कौशल पुन्हा एकदा उचलणारा चेंडू भिरकावून देतोय. चेंडू मात्र जातोय. पंचांचा इशारा आमच्याकडे नक्कीच येईल. तो घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव त्या ठिकाणी मिळते. धावसंख्या होते 19 धावा. आता मात्र औपचारिकताच बाकी आहे या सामन्याची, कारण 74 धावा ह्या खूप मोठी धावसंख्या होती आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना ते दमछाक होते ते मांडवा या संघाची. कॉटन बोल्ड जर घेतला तर या ठिकाणी राजू मात्रे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. या सुवर्ण संधीचा आपण लाभ घ्यायचा आहे. मला वाटतं एकच चेंडू शिल्लक असेल पहिल्या सत्रात. दुसऱ्या सत्रातील 2 चेंडू येणं बाकी आहे अजूनही. कौशल अतिशय सुरेख चेंडू होता हा. काहीसा उचलणारा वेग तितकाच होता. 1 धाव धावपलकर जमा होते. धावसंख्या होते 20. आता मात्र केवळ औपचारिकता बाकी आहे ती या सामन्याची. एकतर्फी असा हा सामना.
कौशल्य अतिशय सुरेख गोलंदाजी, परंतु त्याला विकेट संपादन करता आले नाही, त्याच्यामुळे बक्षीस मात्र प्राप्त करता आली नाही. ज्ञानेश्वर माऊली संघ यायचा आणि ज्यांनी बक्षिसं पटकावलेली आहेत त्यांनी बक्षिसं घेऊन जायची आहेत. मित्रांनो, सामना संपलेला आहे आणि हा सामना जिंकला यजमान संघाने. 74 धावा केल्या होत्या. परेशचं त्याच्यामध्ये जर आपण योगदान पाहिलं तर 32 धावांचं 4 षटकार ठोकले होते. कल्पेशने 2 षटकारांनी 18 धावा केल्या होत्या. त्याच्यामुळे नो डाऊट या